अहिल्यानगर शहरासह जिल्ह्याला एलपीजी टंचाईचा फटका। सिलेंडर मिळेना, नवीन गॅस कनेक्शन पण बंद। मग आता स्वयंपाक कसा करायचा? गॅस नाही, नवीन कनेक्शनही नाही, मग स्वयंपाक करायचा कसा? अहिल्यानगरमध्ये सध्या अनेक गृहिणी आणि कुटुंबांचा हा मोठा प्रश्न बनला आहे। मार्च महिन्यापासून सुरू असलेल्या आखाती देशातील युद्धाचा परिणाम आता थेट गॅस, पेट्रोल आणि डिझेल पुरवठ्यावर होताना दिसत आहे। गॅस टंचाईमुळे शासनाने नवीन घरगुती आणि व्यावसायिक गॅस कनेक्शनला तात्पुरता ब्रेक लावला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण 109 गॅस एजन्सीजद्वारे सिलेंडर वितरण केले जाते। जिल्ह्यात सुमारे 13 लाखांहून अधिक घरगुती ग्राहक आहेत। दररोज जवळपास 30,000 घरगुती आणि 2,000 व्यावसायिक सिलेंडरची गरज भासत आहे। मात्र वाढती मागणी आणि मर्यादित पुरवठा यामुळे अनेकांना सिलेंडरसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे। स्थलांतरित कर्मचारी किंवा जुन्या कनेक्शनची पडताळणी आलेल्यांनाच सध्या नवीन ठिकाणी गॅस मिळत आहे। बाकीच्या नागरिकांच्या नवीन जोडण्या प्रलंबित आहेत। दरम्यान अनेक हॉटेल्स आणि घरांमध्ये इलेक्ट्रिक शेगडी, लाकूड आणि पर्यायी साधनांचा वापर वाढला असून त्याचा व्यवसायावरही परिणाम होत आहे।